चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा येत्या 30 मार्च 2025 ला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही करावयाचे महत्त्वाचे उपाय आपण बघणार आहोत। चैत्र शुक्ल प्रतिपदा आपलं मराठी नवीन वर्ष असं म्हटलं जातं की ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची उत्पत्ती केली होती आणि प्रभू श्रीराम ह्याच दिवशी आपला संपूर्ण वनवास संपून आपल्या नगरीमध्ये गेले होते। आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे उपाय आहेत। असं म्हटलं जातं की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे। या दिवशी कुठल्याही कामाची जेव्हा तुम्ही सेवा करता सुरुवात करता तर त्या कामात तुम्हाला अखंड प्रगती मिळते। एखादं कुठलंही काम असो, धार्मिक असो किंवा तुमचे संसारिक कामे असो, या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले, कुठल्याही कामाला सुरुवात केली तर त्या कामाची गती एकदम भरभर होते आणि जेवढ्या तुम्ही गतीने काम कराल तेवढं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो। म्हणून तर गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करणं, मग ते गाडी असो, घराची खरेदी करणं असो, खूप चांगल्या गोष्टी आपण खरेदी करत असतो, मग ते आध्यात्मिक असते तरी सुद्धा। तर ह्या गुढीपाडव्याचं अवचित्त साधून महिलांनी आपल्या घरात काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायची आहे। सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर सूर्योदयाच्या आधी लवकर उठून आपली आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे। अर्घ्य देताना तुम्ही फक्त पाणी घेतलं आणि पाण्याने अर्घ्य दिलं, म्हणजे फक्त पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं। नंतर आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारावी। गुढी म्हणजे एक प्रकारचं ब्रह्मध्वजच असतं आणि गुढीपाडवाला गुढी उभारूनच आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असतो। हे करून झाल्यावर जर याच्या आधी जर तुम्हाला घरातली साफसफाई म्हणजेच उंबऱ्याला हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे काढणं या गोष्टी करणं शक्य झालं तरी चालेल, नाहीतर लवकर उठून तुम्ही आधी गुढी उभारू शकता, नंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे। कुठल्याही शुभ दिनी उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। आता हे सगळं करून तुम्ही करोडपती व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे, पण घरामध्ये तेवढी सकारात्मकता आपल्या टिकत असते। म्हणून सकाळी उठल्यावर आपलं अंगण किंवा बाहेरची जागा आहे ती सर्व स्वच्छ करून त्याच्यावर रांगोळी काढावी। आपण जेव्हा गुढीचा ध्वज उभारत असतो तिथे सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे। तुळशीला जल अर्पण करावं, तुळशीची सुद्धा पूजा करावी, मुख्य दरवाजा स्वच्छ करावा। बऱ्याच महिलांची गुढीपाडव्याची स्वच्छता झाली असेल, कारण अर्थात उद्यापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होणार आहे, तर तो दिवस सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, चैत्र शुक्ल प्रतिपदा। तर आता आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यावर हळद किंवा कुंकू हे दोन्ही मिश्रित किंवा फक्त कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल। स्वस्तिक काढून झाल्यावर उंबऱ्याची आणि मुख्य दरवाजाची यथासांग अशी पूजा करायची असते। हे झालं, नंतर तुमचा किचन ओटा, होय किचन स्वयंपाक करण्याच्या आधी त्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची असते। तुमचा किचन ओटा स्वच्छ करून त्या गॅसची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते। धनधान्य समृद्धीकारक जो काही तोडगा तुम्हाला सांगितला आहे, जो तुम्ही केंद्रातून घेतला असेल, त्याची अगदी उद्या दिवसभरात कधी पण तुम्ही पूजा करू शकता। खूप जास्त काही सेवा नाही आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे, पण ती सेवा आवर्जून करा। अर्थात ज्यांना मासिक धर्म सुद्धा पिटाळ असेल, जर कोणाला मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी आपल्या घरातल्यांना सांगावं आणि ती सेवा करत असताना सगळे घरातले उपस्थित असतील तर अतिशय उत्तम, नाहीतर जेवढे लोक उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने तरी ती सेवा करावी। अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यावर सर्वात आधी सकाळी उठल्यावर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि त्याने आपण आंघोळ करावी। तुम्हाला माहिती आहे की हळद टाकून आंघोळ केल्याने आपल्याला जर काही बाहेरची बाधा असेल, काहीतरी नकारात्मकता असेल, शरीर जड पडणं किंवा आळस येणं, कंटाळा येणं, कुठले काम नाही करू वाटणं, अशा जेव्हा गोष्टी या घटना जर घडत असतील तर थोडं अगदी चिमूटभर हळद टाकून तुम्ही आंघोळ करावी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनीच हे कार्य केलं तर अतिशय उत्तम। आता हे करून झाल्यावर घरातली देवपूजा करणं महत्त्वाचं आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातली अन्न, आपली कुळदेवी, कुळदेवता, काही घरात चैत्र नवरात्रीची घटस्थापना केली जाते। भलेही तुमच्या घरात घटस्थापना करो असो किंवा नसो, तरीही अखंड दिवा ह्या चैत्र नवरात्री राम नवरात्री सुरू होणार आहे आणि अखंड दिवा आवर्जून प्रज्वलित करावा आणि ह्या रामनवमीचं अवचित्त साधून रामरक्षा सुद्धा सिद्ध करावे। रामरक्षा सिद्ध करणं म्हणजेच काय की दररोज 11 वेळा तुम्ही रामरक्षा पठण करू शकता किंवा
आता चैत्र नवरात्र सुरू झाली आहे, ज्या काही सेवा सांगितल्या आहेत तुम्हाला या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये त्या आवर्जून कराव्या, याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल। आई भगवतीची सेवा करणं, कुलदेवीची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आवर्जून करावं, ते प्रत्येकाने करावं। कुलदेवीची सेवा करायला कोणालाही बंधन नाही आहे, प्रत्येक जण आपल्या कुलदेवीची यथाशक्ती यथासांग अशी सेवा करू शकता। आता सेवा करून झाल्यावर तुमच्या घरात जर मंगल कलश नसेल तर नक्कीच तुम्ही या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरात छोटासा तांब्याचा असो किंवा पितळीचा असो किंवा स्टीलचा असो तुम्ही मंगल कलशाची आवर्जून स्थापना करावी। ते आपलं शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, आपल्या कुळदेवीचा वास असतो त्याच्यामध्ये, म्हणून तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर ती आवर्जून करावी। त्याच्याबरोबर जी काही वस्तू तुम्ही खरेदी करणार आहे, म्हणजे आध्यात्मिक असो किंवा सांसारिक असो, त्याची पूजा आवर्जून करावी या गुढीपाडव्याच्या दिवशी। या गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते आणि राम नवरात्र सुद्धा सुरू होते, तर रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य असेल तर ते तुम्ही आवर्जून करू शकता। बऱ्याच महिलांचं असं आहे की काही 7:30 चालू आहे तर काय करावं, तर बघा सगळ्यात आधी आता ज्यांना 7:30 चालू आहे किंवा नाही तरी सुद्धा दररोज आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं असतं। हो, तुम्ही आता असं एक ठरवा, नवीन वर्ष माझं सुरू झालं आहे आणि ज्या काही सेवा एक आपण संकल्प करायचा असतो की ज्या काही सेवा मी करणार आहे याचं एक महाराजांपुढे देवांपुढे एक असा संकल्प करायचा की मी ज्या काही सेवा सांगणार आहे किंवा मी माझ्याकडनं ज्या काही सेवा करून घेणं आहे तर त्यात जास्तीत जास्त सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल, असा तुम्ही संकल्प करू शकता। ह्या दिवशी केलेलं दान, ह्या दिवशी कुठलंही चांगलं कर्म जेव्हा तुम्ही करत असाल त्याची चांगली परतफेड आणि त्या कर्मामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये वृद्धी होत असते। जे काही कार्य तुम्ही कराल तर ह्या दिवशी आपण जेव्हा गुढीला उभारतो तो तांब्या, याच्या आधी पण माहिती सांगितली पण आता थोडक्यात सांगते, आपण जेव्हा गुढी उतरवतो तर त्या तांब्यामध्ये, त्या संपूर्ण गुढीमध्ये त्या प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेल्या असतात, समाविष्ट झालेल्या असतात। तर त्या तांब्यामध्ये गहू घ्या किंवा तांदूळ घ्या, जे तुमच्या घरात कुठले धान्य अवेलेबल असेल ते संपूर्ण तांब्याभर ते घ्यावं। हळकुंड, 2 हळकुंड ठेवावी, यथाशक्ती दक्षिणा तुम्ही ठेवू शकता। तो संपूर्ण कलश देवासमोर ठेवावा आणि प्रार्थना करावी आणि अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असेल, कोणी गरजू असेल त्यांना ते धान्य दान करावं। तांब्या दान करायचं नाही आहे, ते धान्य दान करावं। 2 हळकुंड असेल त्या म्हणजे आपण ज्या ठेवणार आहे त्या दान कराव्या संपूर्ण, आणि ती दक्षिणा पण दान करावी। लक्षात ठेवा, देवाचे आभार माना की देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे, दान घेण्यासाठी नाही बनवलं। म्हणून असेल आपली यथाशक्ती तर आवर्जून दान करा। जेवढं तुम्ही कराल त्याच्या पटीने आणि तेवढ्या गतीने तुम्हाला परत मिळणार आहे। दान करतानाही त्याची खूप काही अपेक्षा करू नये। ज्यांना गरजूवंत आहे त्यांना दान करू शकता, अर्थात तांब्या तुम्हाला दान करायचा नाही आहे। मासिक धर्म असेल तर घरातल्या कोणाला तरी ते तुम्ही करायला सांगा। त्याच्याबरोबर आपण गुढीला जो लिंबाचा पाला लावलेला असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे। आर्थिक जे काही अडचणी असेल त्याच्यासाठी हा लिंबाचा पाला खूप जास्त मदत करत असतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, तो जेव्हा आपण गुढी खाली उतरवतो 21 लिंबाचे पाले घ्यावे, 21 पाला घेऊन तो देवासमोर ठेवावा। तुमच्या घरात 1 रुपयाची नाणी असेल, 2 रुपयाचे जेवढे काही कॉइन्स असेल ज्याला आपण चिल्लर म्हणतो आणि तीच खरी लक्ष्मी असते, तर 1 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जे काही कॉइन असेल ते ठेवावे। अगदी 11 रुपये ठेवले, 1 रुपयाचे, 21 रुपये ठेवले, तुमची इच्छा, हे सगळं तुम्ही देवासमोर ठेवा। थोड्या वेळा प्रार्थना करा की माझी जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली होऊ दे, मी जे काही कष्ट करत आहोत त्याला नशिबाची साथ मिळू दे आणि माझ्या कष्टांना यश मिळू दे, अशी प्रार्थना करावी। एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते पैसे आणि जो लिंबाचा पाला आहे तो एकत्रित करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावा। अगदी तुम्हाला माहिती आहे लिंबाचा पाला कधीही खराब होत नाही, लिंबाचा पाला अतिशय दीर्घकाळ टिकणारा आहे, तो खराब होत नाही आणि तो तुमच्या धनवृद्धीसाठी खूप चांगला आहे। उपाय करताना मनात सकारात्मकता असणं खूप महत्त्वाचं आहे की हे करून ना माझी अडचण मी यातून मार्ग काढणार आहे, माझं चांगलं होणार आहे। जेवढं चांगलं तुम्ही ह्या युनिव्हर्सला द्याल, जेवढं चांगलं तुम्ही विचार कराल तेवढंच चांगलं तुम्हाला मिळणार आहे। म्हणून हा दुसरा उपाय आहे।
उरलेला जो लिंबाचा पाला आहे बघा, चैत्र नवरात्र म्हटलं किंवा चैत्र पाडवा म्हटलं तर काही ठिकाणी नवीन गव्हाचा वापर केला जातो. तुमच्याकडे ती पद्धत आहे की नाही माहिती नाही, पण काही ठिकाणी ती आहे. तर मग आपण धनधान्य भरून ठेवतो आता, आणि आजकाल किडे लागणं हा बराच प्रकार घडतो. मग तो जो लिंबाचा पाला आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या धनधान्यामध्ये ठेवू शकता. जे काही धान्य आहे, जे काही तुम्ही भरलं असेल, अगदी गहू तांदूळ ज्वारी बाजरी काय असेल ते, त्याच्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं टाकू शकता. असं म्हटलं जातं त्या लिंबाचा पाला जर तुम्ही तुमच्या धान्यामध्ये ठेवला तर वर्षभर कधीही घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा मातेचा घरात वास असणं खूप महत्वाचं आहे. असे बरेच घर आहेत की जिथे अचानक गहू तांदूळ बाजरी संपता आणि आपण म्हणतो द्या थोडीशी गहू द्या, द्या थोडीशी तांदूळ द्या. तर आपल्या घरात अन्नधान्याचा साठा नेहमी भरलेला असावा. पैसे असो किंवा नसो, पण घरात अन्नधान्य असणं म्हणजेच काय, अन्नपूर्णा माता तुमच्या घरात वास करते असं म्हटलं जातं. आता ह्या दिवशी करावयाच्या काही सेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा दिवस चैत्र नवरात्रीने सुरू होणार आहे. दुर्गा सप्तशती पारायण तुम्ही आवर्जून करू शकता, किंवा ह्या दिवशी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्ही करू शकता. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर अर्थात स्वामी चरित्र सारामृत सगळ्यांची अखंड पाठ चालू आहे. बऱ्याच कमेंट्स आले की ताई 3 दिवसाचं पारायण करू शकतो का, मध्ये अमावस्या आहे. स्वामी सेवा अमावस्या काहीही संबंध नाही, अगदी कुठलीही सेवा आणि अमावस्या काहीही संबंध नाही. मनात काहीच आणायचं नाही, सगळं चांगलं होतं. अमावस्या हा दिवस अजिबात वाईट नाही, उलट ह्या दिवशी केलेलं सत्कर्म ना ते नेहमी तुमच्यासोबत अखंड असतं. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त सत्कर्म, जास्तीत जास्त सेवा अर्चा उपाय करावे, याचा खूप जास्त चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणून सांगते, त्याच्याच बरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. आपण जेव्हा घरातली देवपूजा करतो तेव्हाच ह्या दोघांची पण पूजा होऊन जाते. व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्रनामावली जेवढं तुम्हाला पठण करता येईल तेवढं पठण करावं. कनकधारा स्तोत्रम जेवढं पठण करता येईल बाकीचं श्रवण करू शकता. काम करता करता छानपैकी विष्णू सहस्रनाम लावून द्या, त्याने होत तर राम रक्षा लावा, नंतर हनुमान चालीसा लावा. जे तुम्हाला ज्या गोष्टी वाचणं शक्य होत नाही त्या श्रवण करावं. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी घरात लावताना तेव्हा आपल्या घरातल्यांचं पण पाठ होतं. म्हणजे रामरक्षा मुलांची पाठ होऊन जाईल, हनुमान चालीसा पाठ होऊन जाईल. सुरुवात तुम्ही केली तर नक्कीच घरच्यांनाही चांगले संस्कार मिळतील. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.